नाशिकमधील बहुचर्चित TCS प्रकरणात आता तपासाला निर्णायक वळण मिळालं असून व्हॉट्सअप ग्रुपमधून धर्मांतराचा कट रचल्याचा गंभीर संशय तपास यंत्रणांसमोर आला आहे। आतापर्यंत केवळ तोंडी आरोप आणि प्राथमिक पुरावे असलेल्या या प्रकरणात आता डिजिटल पुरावेच गेम चेंजर ठरण्याची चिन्ह दिसत आहेत। पाहूयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। नाशिक धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती। व्हॉट्सअप ग्रुपमधून धर्मांतराचा कट, डिजिटल पुराव्यांचा स्फोटक धागा समोर। नाशिकच्या TCS कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात डिजिटल पुरावे सापडल्याने खळबळ उडाली आहे। लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तपासात टेरर फंडिंग आणि मानवी तस्करीच्या अनुषंगानेही तपास सुरू झालाय। एकीकडे SIT कडून तपास सुरू असताना आता ATS ची एंट्री झाली। त्यांनीही रझा मेनन आणि शफी शेखची कसून चौकशी केली आहे। त्यातच विशेष तपास पथकाने आरोपींचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करून त्यांचे डेटा क्लोनिंग सुरू केले आहे। या क्लोनिंग प्रक्रियेदरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीतून काही संशयास्पद चॅट्स आणि संवाद समोर आलेत। त्यातून संपूर्ण रॅकेटचे जाळे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कीबोर्डवर टाईप झालेला प्रत्येक शब्द या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्त्वाचा पुरावा ठरतोय। हेच डिजिटल पुरावे या संपूर्ण प्रकरणाचा खरा चेहरा सांगणार आहेत। एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये एका बाजूला तपास सुरू असताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे समोर आलेले हेच डिजिटल पुरावे सत्याचा आरसा ठरणार आहेत। आरोपींनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पीडित मुलींना टार्गेट करण्याची पद्धत वापरली होती। या ग्रुपमध्ये आधी ओळखी वाढवणे, विश्वास संपादन करणे आणि त्यानंतर हळूहळू धार्मिक आणि मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे। काही चॅट्समध्ये वापरण्यात आलेली भाषा, संदर्भ आणि सूचक संवाद यामुळे तपास यंत्रणांचे कान टवकारले आहेत। नवीन जॉईन झालेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमी असलेल्या मुलींना टार्गेट केल्याचं तपासात समोर येतंय। सोशल मीडियाचा वापर करून मैत्री आणि सपोर्टच्या नावाखाली जाळं विणलं जात होतं का याचाही तपास सुरू आहे। TCS का जो एपिसोड हुआ है उसमें इंक्वायरी के लिए हम लोग आए हैं और हम लोग सभी स्टेक होल्डर्स से बात करने वाले हैं। इस समय तो कुछ भी कहना पॉसिबल नहीं है हमारे लिए, क्योंकि एक बार सभी स्टेक होल्डर्स से मिलेंगे, बात करेंगे, जो भी सच्चाई सामने आएगी उसके बेसिस पे एक रिकमेंडेशन और रिपोर्ट बनाकर हम देने वाले हैं। SIT सध्या केवळ चॅटिंग पुरती मर्यादित न राहता कॉल रेकॉर्ड्स, ईमेल्स, क्लाउड डेटा आणि इतर डिजिटल ट्रेल्स सुद्धा तपासत आहे। तज्ञांच्या मदतीने डेटा रिकव्हरी आणि डिस्क्रिप्शन केलं जात असून डिलीट केलेल्या फाईल्समधूनही महत्त्वाचे पुरावे बाहेर येण्याची शक्यता आहे। आतापर्यंत पडद्यामागे असलेले संवाद, नियोजन आणि संभाव्य कट कारस्थान चॅट्सच्या माध्यमातून उघडकीस येतील। त्यामुळे महिला नेत्यांकडून कठोर कारवाईची मागणी होऊ लागली आहे। मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये याची सुद्धा एक SOP बनवावी लागेल। सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस म्हणजे फक्त वर्कप्लेस नाही, तर वर्कप्लेसच्या संबंधित आता कामाचं स्वरूप बदललंय। वर्क फ्रॉम होम चालू झालंय। त्याचबरोबरीने ईमेल आणि व्हॉट्सअपचे कम्युनिकेशन्स असतील, तुमच्या ऑफिसमधनं निघणाऱ्या सहली असतील, ऑफिसमध्ये येणाऱ्या जाणाऱ्याची जी वाहतूक असेल ते असेल, या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पॉश ॲक्टमध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करणं गरजेचं आहे आणि याच्याबद्दलची SOP राज्य सरकारने बनवावी, अशा पद्धतीची सुद्धा माझी मागणी मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे। या प्रकरणाकडे संवेदनशील पद्धतीने बघून ह्या हरामखोरांना फाशीची शिक्षा कशी लवकरात लवकर मिळेल आणि मनी लॉन्ड्रिंग जर याच्यामध्ये ज्यांचं कोणी केलं असेल त्यांना निश्चितच अटक किंवा त्यांच्यावरती कारवाई हे ईडीच्या माध्यमातून होणार आहे। आणि देवाभाऊंच्या राज्यामध्ये अशा प्रकरणांना कोणीही पाठीशी घालणार नाही। दरम्यान या प्रकरणामुळे IT क्षेत्रातही खळबळ उडाली असून कॉर्पोरेट वातावरणातील सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तपास यंत्रणांचा तपास कोणत्या दिशेनं आणि किती खोलवर जातो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।